डोंबिवली पुन्हा स्फोटानं हादरली। एमआयडीसी फेज 2 मधील कंपनीत ब्लास्ट। डोंबिवलीत दुर्घटनेत 7 मृत्यू। डोंबिवली एमआयडीसी मधील स्फोटानं परिसर हादरला। अनेक इमारतींच्या काचा फुटल्या तर परिसरात धुराचे लोळ। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न। डोंबिवली एमआयडीसी मधील घातक केमिकल कंपन्यांचं अंबरनाथ एमआयडीसी मध्ये स्थलांतर करणार। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बिघडलेली कार चालवायची परवानगी अग्रवालनं मुलाला दिलीच कशी? चालकाच्या कथित जबाबावर सवाल उपस्थित। दोन निष्पापांचा जीव घेतल्यानंतर विशाल अग्रवालचे नक्राश्रू। मुलाला गाडी देऊन चूक केल्याची पोलिसांसमोर कबुली तर सुरेंद्र अग्रवाल यांची पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना 50,000चा दंड। टीकेची झोड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आढावा। टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। दुष्काळ सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी निवडणूक आयोग आचारसंहितेतून सूट देण्याची दाट शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोग 2 दिवसात निर्णय घेणार। अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफ पथकाची बोट उलटून 3घांचा मृत्यू। दोघे बचावले तर एकाचा शोध सुरू। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना। रायगडमधील 103 गावांना दरडीचा धोका। अति धोकादायक गावांना पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे निर्देश तर दरडग्रस्त गावांसाठी तातडीने उपाययोजना राबवणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।